सिंधुदुर्गाचा देखील बीड होतोय का? सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात खरंच 27 हत्या झाल्यात का? हे प्रश्न जन्माला घातलेत ते कुडाळमध्ये 2 वर्षांपूर्वीच्या बिडवलकर हत्या प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकारणामुळे। या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट यांना हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी केलेला आहे। तर वैभव नाईकांनी या संदर्भात आरोप केलेला आहे आणि हल्लाबोल देखील केलेला आहे। यावर संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले। तर कोकणात 27 हत्यांनी झाल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। 2 वर्षांपूर्वी कुडाळमधील बिडवलकर हत्या प्रकरणाच्या संदर्भात आता संजय राऊतांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्याला माहिती असेल की माझी अशी मागणी आहे की त्यांनी हा बिडवलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेल्या सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे। पोलिसांनी सुद्धा पोलिसांवर कोणता दबाव आणला हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलं पाहिजे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या सिद्धेश शिरसाटला वाचवण्यासाठी कोणते फोन आले याची सुद्धा तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे। वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत। वैभवजी, आपण जे करताय त्याच्यामध्ये फक्त एवढी काळजी घ्या की जिल्ह्याचं आपलं नाव खराब होता कामा नाही। बाकी तुम्ही आमच्यावर वैयक्तिक काही टीका करा, माझ्यावर करा, मला काही म्हणणं नाही, पण आमच्या शिंदे साहेबांना याच्यात खेचू नका। शिंदे साहेबांबरोबर फोटो महाराष्ट्रात काय देशामध्ये किंवा परदेशामध्येही अनेक लोक काढत असतात, त्यांना ह्या विषयामध्ये खेचू नका। ते आमचे नेते आहेत, आमच्या नेत्यांचा अपमान असा आम्ही सहन करणार नाही। बाकी तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्हाला जे जमेल ते करा। न्याय म्हणजे त्या फाशीची शिक्षा त्यांना होकच होया हे आमचे नंबर ह्या असं फक्त, बाकी काय नाही। त्यांना शिक्षा आपल्या पोरगे झाली तशी त्यांना होकच होया। पोलिसांनी या प्रकरणामध्ये 4 आरोपी अटक केली आहे। सिद्धेश शिरसाट हा शिंदे गटाचा नेता आहे आणि त्याची पत्नी जी आहे ती इथली महिला तालुका प्रमुख आहे कुडाळमधली, आणि त्याला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत अन्य 3 आरोपी अटक केले आहेत। आजच्या स्टेजमध्ये हे 4 आरोपी आहेत, त्याच्यापैकी 2 आरोपी न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि 2 आरोपींची पोलीस कस्टडी सुरू आहे। त्याच्यामध्ये सिद्धेश शिरसाट हा आजारी असल्यामुळे त्याला ओरोसच्या ह्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे, तर दुसरा आरोपी आहे रुग्णालयामध्ये भरती आहे। अनेक शिवसैनिकांचे खून झाले, त्यातला एक जो खून गाजला तो रमेश गोवेकरचा। रमेश गोवेकरची हत्या ही अशा पद्धतीनं झाली आणि त्याच्यावर सीबीआयची चौकशी लावण्यात आली, पण तीही मॅनेज झाली। आमचा तिकडला उपजिल्हा प्रमुख रमेश गोवेकरचं अपहरण केलं, त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह सुद्धा गायब केला। असे अनेक खून, सत्यविजय भिसेचा खून झाला, अंकुश ठाणेचा खून झाला, श्रीधर नाईकचा खून कोणी केला? श्रीधर नाईक हे तेव्हा सिंधुदुर्ग काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आमचे वैभव नाईक जे आहेत त्यांचे सख्खे काका। या सगळ्या खुनाची फार मोठी परंपरा आहे। जशी बीडमध्ये अचानक या सगळ्या खुनांना वाचा फुटली, एक संतोष देशमुखचा खून बसला नाही आणि सर्व खून समोर आले। सिंधुदुर्गात त्याच पद्धतीनं होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।